मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना कळतं की ती नर्स म्हणजे मंजू आहे. तर नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडं आता जी नर्स असते ती नर्स त्याला मंजूबद्दल सांगत असते. म्हणत असते की ती रात्री आली नर्स की रात्री आली ती पोलीस इन्स्पेक्टर किती डेंजर होती ना हो सत्य सर. अहो खूप म्हणजे खूपच डेंजर होती हा ती. तर आता लगेच मंजू तिथे त्यांचं बोलणं ऐकत राहते आणि आता लगेच सत्य म्हणतो हो ना. अहो खूप डेंजर आहे त्यांच्यामध्ये 10 वाघिणीची ताकद एकटीमध्ये. इतक्या डेंजर तर आहे त्या. तर आता लगेच ती म्हणते की हो ना खूपच डेंजर आहे. सत्य सर तुम्हाला पण अशीच वाघिणी शोभून बरं का. तुम्हाला पण अशी शोभलेली मुलगी पाहिजे. कारण की ती मुलगी तुम्हाला एकदम शोभून दिसेल. तर आता लगेच सत्य म्हणतो मग तीच करावी की काय नो. माझ्या डोक्यात पण तोच विचार होता. तुमच्या डोक्यात तोच विचार आला ना. पण त्या माझ्याशी लग्न का करती ना असं सत्या त्या नर्सला म्हणतो. तर ती नर्स म्हणते का नाही करणार. अहो तुम्ही एवढे चांगले दिसता एवढे हँडसम आहे. तुमची एवढी मस्त दाढी एवढी मस्त आहे तुम्ही आणि तुमचं नाव घेतलं की सगळेजण घाबरतात. सगळेजणांना खूप प्रेम वाटतं तुमच्याबद्दल आणि का नाही करणार तुमच्यासोबत ती लग्न. अहो ती पण करेल. मग अशी संधी कुणाला नको आहे. अहो मला जरी संधी आली ना तरी मी हो म्हणेल माहिती का. अशी कुणाला जरी संधी आली ना कोणती मुलगी होच म्हणेल लग्नाला. अहो तुम्ही इतके हँडसम दिसता असं ती सत्याला बोलते. तर सत्या म्हणतो हो ना खरंच मी इतका हँडसम आहे का असं बोलतो. तेवढ्यात आता मंजूला खूप राग येतो कारण की ती नर्स सत्याचं खूपच जास्त कौतुक करत राहते. आणि आता लगेच त्याला अजूनच जास्त राग यायला लागतो. मंजू म्हणते की "बास झालं तुझं. तू इथे कामाला आली आहे की असे तुझं लग्न जमवायला आली आहे?" तर आता लगेच सत्या म्हणतो की "काय हो मॅडम काय झालं?" "अहो ते लग्न जमवायला नाही आलं ते मला माहिती सांगताय." तर आता लगेच जी नर्स आहे तिला मंजू खूप बोलते आणि म्हणते की "जा नाश्ता घेऊन ये खाली नाश्ता झालाय का बघ." तर आता लगेच जी नर्स आहे ती म्हणते की "तुम्हाला काय होतंय पण मी त्यांचं कौतुक केलं तर? त्यांचं लग्न जमवलं तर? तुम्हाला का त्रास होतोय लगेच?" तर ती म्हणते की "त्रास नाही. हे बघ तुला आधीच सांगतोय मी आणि जाय तू असं मंजू म्हणते आणि तिला तिथून काढून देते आणि ती खाली जाते. ती म्हणते की हे बघ मी आता नाश्ता आणते पण नंतर तू प्लेटी नेऊन ठेवायचा नाश्ता करून झाल्यावरती. तर मंजू म्हणते ठीक आहे जा मग आता तरी आणि ती जाते खाली. तर आता सत्या मंजूला म्हणतो काय हो वाघमारे तुम्हाला का म्हणून असं झालं ते नर्स माझं कौतुक करीत होते तर. तर आता लगेच तू नर्स म्हणतो तिथे काहीच खोटं नव्हतं अहो सगळं खरं होतं. तर आता मंजू म्हणते की हो ना सगळं खरं असेल तुझ्यासाठी माझ्यासाठी नाही खरं. काय रे ती नर्स असं का कौतुक करते तुझं मला नाही आवडत तुझं कोणी कौतुक केलेलं असं बोलते आणि सत्याजवळ जाते. तेवढ्यात आता मंजू सत्याला म्हणते सत्या पण तुझ्यावर रात्री हल्ला झालाय ना त्याचं मला खूपच भीती वाटते. आता परत काय झालं तर त्यामुळे सावध राहावं लागेल असं बोलते आणि तेवढ्यात सत्या म्हणतो की वाघमारे मग काय झालं. ओ वाघमारे तुम्हाला कोणी सांगितलं होतं पण माझ्यावर हल्ला होणार आहे वेळेत तुम्ही इथे पोहोचला. ते वेळ तर आला नसता तर माझं काय झालं असतं. तर मंजू लगेच सत्याच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते अरे मला आम्याने सांगितलं होतं अमितचा फोन आलता मला ना त्यामुळं मग मी आले होते. तर आता सत्या म्हणतो हो ना अहो त्यांनी मला खूप फोन केले असतील. मंजू म्हणते त्याला तुला खरंच तुला त्याने खूप फोन केले पण तू फोन नाही उचलला. तर सत्या म्हणतो हो ना त्या गोळ्यांमुळे खूप झोप लागते त्यामुळं. अहो पण तुम्ही वेळेत नसता आला ना माझं काही खरं नव्हतं असं सत्या मंजूला म्हणतो. मंजू म्हणते सत्या काही पण नको बोला गप्प बस. तर आता सत्या म्हणतो की हो वाघमारे हो पण मला बरं झालं तुम्ही मला वाचवायला इथे आला आहात असं म्हणतो आणि आता मंजू आणि सत्या बोलत असतात. पण सत्या मंजूला म्हणतो की काय हो वाघमारे हे सगळं कोणी केलंय तुम्हाला माहिती का तात्यासाहेबांनी केलंय. हे सगळं तात्यासाहेबांनी केलंय मग तुम्ही का म्हणताय तरी तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का. तर मंजू म्हणते अरे किती काय झालं ना तरी पण तू तात्यासाहेबांचं घर जाळलंय त्यामुळं माझा तुझ्यावर विश्वास नाही बसत सत्या आता. तर आता सत्या म्हणतो की वाघमारे काय बोलताय तुम्ही असं का हो. तर आता लगेच मंजू म्हणते खरंच तू त्यांचं घर जाळलं आहे असं म्हणतात दोघांचे तोंड दुसरीकडे होतात आणि तेवढ्यात ते बलमा येतो. बलमा म्हणतो काय झालं तुमच्या दोघांचे काही भांडणं आले का काही पर्सनल बोलणं चाललं होतं का मी मध्येच आलोय का जाऊ का मी. तर आता सत्या म्हणतो की नको जाऊ बलमा थांब आणि आता लगेच सत्या हा बलमाला म्हणतो बलमा चल मला बाहेर फिरायला यायचं थोडंसं पाय मोकळे होतील. तर तो मंजू म्हणते अजिबात नाही अजिबात नाही जायचं. सत्या म्हणतो हो वाघमारे मला बरं वाटेल मी जातो थोडं बाहेर फिरून येतो कारण की मला पण थोडंसं बरं वाटेल खाली मित्र पण आले आहेत. आणि मंजू म्हणते की हो पण घराबाहेर नको जाऊ फक्त अंगणातच राही. तर मग सत्या म्हणतो की हो आणि सत्या मला म्हणते तिथून जातात आणि मंजू तिथेच असते. तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणत असतात की हे सगळं कुणी घडलं. अगं तू तात्यासाहेब तू जेलमध्ये आहे तू कसं हे करू शकतो तो पोलिसांची मदत घेऊन हे सगळं करू शकतो असं ती स्वप्नाला सांगत असते. आणि ती म्हणते की हो ना आणि आता लगेच म्हणतं की
हो, तात्यासाहेबांना तर सांगू शकते ती. आणि आता लगेच ते म्हणतात, की "हो, म्हणजे मंजूने हे सगळं केलं आहे." मम्मी साहेब म्हणतात, "मला तर त्या नबळटवरती डाऊट आहे," असं म्हणतात. तर इकडं आता जी नर्स आहे ती रूममध्ये येते. मंजूच्या लक्षात नाही राहत मास्क लावायचं आणि मंजू तसं दरवाजा उघडते आणि तर नर्स म्हणते, "तू इथे? अगं तुम्ही तर पोलिसांची ड्युटी आहे, मग इथे काय करताय तुम्ही? अहो पोलिसांची ड्युटी आहे तुमचीवाली आणि काय इथे थांबलाय मग? जा पोलिसांची ड्युटी करा." मंजू म्हणते, "गप्प बस आणि अजिबात आरडाओरडा करू नको." ती म्हणते, "थांब मम्मी साहेबांना सांगते." तर मंजू म्हणते, "अजिबात काही आरडाओरडा करू नको. माझ्यासोबत तू मैत्री कर," असं बोलते. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.